नमस्कार. मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 30 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे 9 कोरोनाचे सावट. भारतात 6 रुग्ण 9 ते 22 डिसेंबरपर्यंत जगभरातून देशात दाखल झालेल्या बाधितांचा तपासणीचा निर्णय. आपल्याला माहीत आहे की कोविड-19 ज्याला आपण कोरोना म्हणतो आहे, ओके, तर कोविड-19 हा जो व्हायरस आहे याची आता एक नवीन प्रजाती अस्तित्वात आली आहे. ओके, आणि ते आपल्याला माहीत आहे की युनायटेड किंगडम किंवा इंग्लंडमध्ये ते अस्तित्वात आली आहे. आणि म्हणून आपण जी काही ट्रॅव्हलिंग अवेलेबिलिटीज होती युनायटेड किंगडम आणि इंडियाच्यामध्ये ते सर्व सस्पेंड करून टाकली आहे. म्हणजे फ्लाईट्स वगैरे आपण सर्व सस्पेंड केलेत. आता आपल्यासाठी ते महत्त्वाचं काय माहिती आहे का, की हा कोविड-19 जो आहे त्यांनी स्वतःला अपडेट कसे काय केलं, तर आपण त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी हे आहे की कोविड-19 हा जो व्हायरस आहे तो एक RNA व्हायरस आहे. ओके, RNA म्हणजे काय, तर रायबो न्यूक्लिक ॲसिड. ओके, तर तो एक RNA व्हायरस आहे. आता लक्षात ठेवा, कुठलीही व्यक्ती हा कोरोना-19मुळे बाधित झाली आहे का नाही, तर ते आपण कसं काय टेस्ट करतो. ओके, तर ते टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे RT-PCR ही एक टेक्निक आहे. ओके, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन. तर आता RT आणि PCR काय असतो आपण त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. तर सर्वात पहिले तर RT म्हणजे रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. ओके, आता रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, तर सर्वात पहिले आपण DNA विषयी थोडीशी माहिती घेऊ. ओके, DNA काय असतो, तर आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो की सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. ओके, सेल जे असतो तर सेलचं म्हणजे मनुष्य जे आहे ते नंबर ऑफ सेल्समुळे बनलेलं आहे, किंवा कुठलेही ऑर्गॅनिझम आपण घेऊ तर ते नंबर ऑफ सेल्समुळे बनलेलं आहे. ओके, आणि या सेलचा अंतर्गत, सेल म्हणजे पेशी, ओके, तर या पेशीचा अंतर्गत न्यूक्लियस असतो. ओके, आणि त्या न्यूक्लियसचा अंतर्गत DNA असतो. ओके, आणि हा जो DNA आहे, DNA हा न्यूक्लियसचा बेस असतो. न्यूक्लियसचा काय, पूर्ण ऑर्गॅनिझमचा, कुठलाही ऑर्गॅनिझम असू द्या तो, ओके, त्याचा बेस असतो. आता याचा अर्थ काय झाला, तर एखादा आपल्याला औषध सापडला, ठीक आहे, कुठल्याही प्रकारचं आपल्याकडे औषध सापडला, ते औषध कशाचं आहे हे आपल्याला DNA वरनं माहीत होते. ओके, जेव्हा आपण DNAला टेस्ट करतो तेव्हा आपल्याला समजते की एखादं जर अवशेष भेटलेला आहे तर तो अवशेष कुठला प्राणीचा किंवा कुठल्या पक्षीचा आहे. ओके, आता DNAमध्ये असं तर काय असते, तर DNAमध्ये ACGT असे बॉन्ड्स असतात, प्रोटीन्स असतात. ओके, ॲडिनिन, सायटोसिन, ग्वानिन आणि थायमिन. ओके, ॲडिनिन, सायटोसिन, ग्वानिन, थायमिन. आणि प्रत्येक ऑर्गॅनिझमचा हा ACGT याची जे पॅर असते ते वेगवेगळे असते. ओके, DNA जर आपण बघितलं तर DNA असे डबल स्टँडर्ड असतो. ओके, आणि त्यांचा आतमध्ये असे बॉन्ड्स असतात, आणि हे बॉन्ड जे असतात ते या ACGTचे असतात. ओके, आणि प्रति एक ऑर्गॅनिझममध्ये ते वेगवेगळं असतं. त्यामुळे आपल्याला DNA याच्याविषयी जर माहिती भेटली, त्याचा जे बॉन्डची जे सिक्वेन्स आहे त्याच्याविषयी माहिती भेटली, तर आपण सांगू शकतो की हा जो अवशेष भेटलेला आहे किंवा हा जो DNA आहे तो कुठला प्राणीचा आहे. ओके, तसंच आता मी काय म्हटलं की आपला जो कोविड-19 हा जो व्हायरस आहे, ओके, कोविड-19 जो व्हायरस आहे तो RNA व्हायरस आहे. आता माझ्याकडे RNA अवेलेबल आहे, पण त्याच्यावरनं मला समजू शकत नाही, किंवा एखादा RNA माझ्याकडे असला, ओके, तर त्याच्यावरनं मी निष्कर्ष लावू शकत नाही की तो कुठला ऑर्गॅनिझमचा आहे. ओके, तर त्यामुळे मला काय करावं लागेल, मला या RNAला आधी DNAमध्ये कन्वर्ट करावा लागतो. ओके, आणि RNAला DNAमध्ये कन्वर्ट करण्याची जी टेक्निक आहे ती आहे RT म्हणजे काय, तर रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. ओके, आता याच्या माध्यमातून मी काय करणार लक्षात घ्या, मी बोललो कोविड-19 हा RNA व्हायरस आहे, आणि त्याचं जी व्यास आहे किंवा त्याची जे साईज आहे ते 50 ते 200 नॅनोमीटर एवढी आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोविड-19 हा जो व्हायरस आहे त्याची जी साईज आहे ते 50 ते 200 नॅनोमीटर एवढी आहे. म्हणजे त्याची जी गोलाई आहे ना, ओके, त्याचा जो व्यास आहे ते 50 ते 200 नॅनोमीटर एवढं आहे. ओके, आता RNAला मला आधी काय करावं लागेल, मला आधी त्याला DNAमध्ये कन्वर्ट करावं लागेल.
ओके. आणि नंतर मी DNA ला स्टडी करून समजेल मला की एखादा जर मी औषध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कुठला ऑर्गॅनिझमचा आहे. ओके. मग RNAमध्ये काय केलं, RNAला मी DNA मध्ये कन्वर्ट करेन. कशाने? तर रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शनने. ओके, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन. ओके. तर RNAला DNA मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय लागतं, आधी रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन ही प्रोसेस करावी लागते. ओके. आणि त्यानंतर आपल्याला PCR ही मेथड फॉलो करावी लागते. आता PCR काय आहे, तर पॉलिमरेज चेन रिॲक्शन. ओके. पॉलिमरेज चेन रिॲक्शनच्या माध्यमातून मला काय समजते, तर मी DNA ला ॲम्प्लिफाय करतो पॉलिमरेज चेन रिॲक्शनच्या माध्यमातून. ओके. DNA ला अजून मोठा करतो आणि मग त्याचा स्टडी करतो. ओके. आणि ही जी अख्खी एक प्रोसेस आहे, ती प्रोसेसला आपण म्हणतो RT-PCR. ओके. RT म्हणजे काय, तर मी RNAला DNA मध्ये कन्वर्ट करेन, कारण DNA हा बेसिक युनिट आहे. मग DNA ला जर मी स्टडी केला तर मला समजेल की एखादा ऑर्गॅनिझम जो आहे तो कोरोना आहे का नाही त्याच्यामध्ये. ओके. आपण बघतो की आपण बलगम जो असतो त्याचा आपण एक सॅम्पल घेतो, तोंडामध्ये एक स्टिकसारखी टाकली जाते आणि तिकडनं ते सॅम्पल घेतलं जातो. त्या सॅम्पलला नंतर स्टडी केला जातो. ओके. आणि स्टडी करताना RT-PCR ही मेथड यूज केली जाते. मग काय करतात, आपण आधी जे RNA व्हायरस असतो, ओके, त्याला DNA मध्ये कन्वर्ट करतो आणि त्यानंतर DNAचा एक भाग घेतो आपण आणि त्याला ॲम्प्लिफाय करतो. ओके, PCR मेथडने. ओके. आणि आपल्याला माहिती आहे की जे आपलं कोरोना व्हायरस आहे किंवा COVID-19 हा जो व्हायरस आहे त्याचं एक स्पेसिफिक एक सिक्वेन्स आहे ACGTचा. ओके. तो सिक्वेन्स आणि हा सिक्वेन्स मॅच होतो आहे का नाही, तो मॅच केला जातो. जर मॅच झाला तर तो काय झाला, तो आपला COVID-19 व्यक्ती पॉझिटिव्ह आहे असं आपण त्याच्यानी निर्धारित करतो. ओके. आता ही जी टेस्टिंग होते त्याच्यामध्ये अजून एक मेथड आहे, ते आहे क्वांटिटेटिव्ह PCR. ओके. क्वांटिटेटिव्ह PCR म्हणजे काय, तर बघा, जेव्हा आपण RNAला DNA मध्ये कन्वर्ट केला आणि त्याला ॲम्प्लिफाय केला तेव्हा ती जी रिॲक्शन असते ना, ती एक फ्लोरोसन्स म्हणजे कलर सोडते. ओके. आणि ते जे कलरवरनं आपल्याला आयडेंटिफाय होते की बाबा हा पॉझिटिव्ह आहे का नाही किंवा याच्यामध्ये COVID-19 हा व्हायरस प्रेझेंट आहे का नाही. आणि तो जो कलर निघते ना, ती जी प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह PCR. काय म्हणतो त्याला आपण? क्वांटिटेटिव्ह PCR. ओके. तर ही झाली अख्खी प्रोसेस काय बरं, RT-PCRची. ओके. RT आधी आपण RNAला DNA मध्ये कन्वर्ट करतो कारण DNAचा स्पेसिफिक सिक्वेन्स असतो. ओके. आणि त्यानंतर आपण PCR मेथडने फाइंड करतो की बाबा खरंच तो कोरोना आहे की नाही. ओके. आता आपण म्हणतो आहे की बाबा जो COVID-19 आहे तो स्वतःला अपडेट करतो आहे. लक्षात ठेवा, RNAला अपडेट करणे स्वतःसाठी खूप सोपं असते. ओके. RNA स्वतःला अपडेट करू शकतो पटापट, परंतु त्याच्याच अगेन्स्टमध्ये DNA ला अपडेट करण्यामध्ये टाईम जातो. म्हणजे काय होणार माहिती आहे का, COVID-19 व्हायरसने तर स्वतःला अपडेट करून घेतलं आहे, पण आपली जे ह्युमन बॉडी आहे, आपण DNAच्या माध्यमातून बनलो आहे, आपल्यामध्ये RNA नाही आहे. ठीक आहे, आपण RNAच्या माध्यमातून नाही बनलो आहे, तर आपल्याला स्वतःला चेंज करण्यामध्ये, आपल्याला स्वतःला अपडेट करण्यामध्ये खूप जास्त टाईम जाणार आहे. ओके. त्यामुळे आता हे सर्व निर्बंध लावण्यात आलेले आहेत की ह्युमन बॉडी तेवढी जास्त ससेप्टेबल आहे की ते पटकन या RNA व्हायरसमुळे कंटॅमिनेट होऊ शकते, परंतु त्याच्यामध्ये अँटीबॉडीज बनायला अजून टाईम लागणार आहे. ओके. ती परत एकदम वेगळी प्रोसेस आहे, ती आपण आपला सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या लेक्चरमध्ये ते फॉलो करणार आहोत. ओके. तर आय होप तुम्हाला इथे RT-PCR ही जी मेथड आहे ते समजली असेल. ओके. RNAला स्वतःला अपडेट करणे खूप जास्त सोपं आहे, त्यामुळे कोविडने स्वतःला अपडेट करून घेतलेलं आहे. ओके. आणि त्याची आता नवीन एक प्रजाती किंवा नवीन एक स्ट्रेन हे अस्तित्वात आलेलं आहे. ओके. तर हे आपण RT-PCR आणि COVID-19 विषयी थोडीशी माहिती घेतली. पुढे बघू दुसरी काही इम्पॉर्टंट न्यूज आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर 26 जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक होणार आहे. तर आपण इथे फास्टॅगविषयी थोडीशी माहिती घेऊ. फास्टॅग एका प्रकारे टोल वसुलीची एक नवीन पद्धत आहे, जिथे तुम्हाला उभं राहून पैसे किंवा कॅशमध्ये व्यवहार न करता डिरेक्टली आपण टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने जे काही टोल आहेत ते तुमचा बँक अकाउंटमधून डिरेक्टली डिडक्ट होणार. ओके. आता ही जे RT-PCR म्हणतो, हे जे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजेच आपला फास्टॅग जी टेक्नॉलॉजी आहे, ओके, त्याचा मागचा प्रिन्सिपल लक्षात घ्या. तर फास्टॅगमध्ये काय होते, हा टोल आहे, ठीक आहे, टोलचा इथे वरती कॅमेरा लावलेला असतो आणि तुमची जी गाडी आहे त्याचं विंडस्क्रीनवरती एक आपला काय म्हणतो त्याला QR स्कॅनर असतो. ठीक आहे, QR कोड असतो. ओके. हा QR कोडला हा कॅमेरा जो आहे तो स्कॅन करतो आणि डिरेक्टली तुमचा बँक अकाउंटमधनं पैसे डिडक्ट होतात. जे काही टोलचे जेवढे पैसे असेल, जे काही रक्कम असेल, ते डिरेक्टली तुमचा बँक खात्यामधनं कमी होणार. ओके. आता तुम्ही म्हणता हे कसं काय होते, तर आपण फोनवरनं कोड स्कॅन करतो, बरोबर की नाही, सेम. तर
इथे हा जो कॅमेरा आहे तो तुमचा विंडस्क्रीनवरती लागलेला हा QR कोड आहे त्याला स्कॅन करेल. ओके, आणि डिरेक्टली तो तुमचा बँक अकाउंटमध्ये पैसे मायनस करून टाकेन. अच्छा, आता हा कोड म्हणजे हा जो कॅमेरा आहे तो हा QR कोडला स्कॅन करण्यासाठी कुठली पद्धत वापरतो, तर तो वापरतो रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन मेथड. कुठली मेथड आहे ती? रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन मेथड. ओके, म्हणजे आपण म्हणतो ना सेन्सर असतात, जी एक रे फेकते आणि दुसरी रे तिथे रिटर्न जाते. तर हे जे रे आहेस ना, जे रेज आहेत त्याची फ्रिक्वेन्सी जी असेल ते रेडिओ फ्रिक्वेन्सीवरती ते काम करतात. ओके, आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, RFID म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. ओके, जी वेव्स असते ते रेडिओ वेव्स असतात. ओके, आणि बाकी आपण अख्खी सिस्टम बघितली आहे कसं काय ते काम करते. आता कधीपासून अस्तित्वात आला, तर ते एप्रिल 2016पासून आपण पायलट बेसिसवरती यूज केलं होतं आणि 1 डिसेंबर 2017पासून आपण त्याला मॅन्डेटरी करून टाकलं की यानंतर 1 डिसेंबर 2017 नंतर जी काही कार्स बाहेर पडणार आहे मॅन्युफॅक्चर होऊन त्यांच्यामध्ये फास्टॅग असणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक गाडी याच्यावरती आता फास्टॅग जे आहे ते अनिवार्य झालेलं आहे. ओके, आता फास्टॅगचं आपण जे लावलेलं आहे फास्टॅग त्याचे बेनिफिट्स काय काय ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर ईज ऑफ पेमेंट होते की आपल्याला जर टोलवरती थांबलं तर साहेब सुट्टे पैसे द्या, आमच्याकडे सुट्टे पैसे नाही, हे सगळी भानगड आपल्याला करायला लागणार नाही. पटकन ते आपोआपच कॅन्सल करून घेते, आपल्याला टोलवरती थांबायची सुद्धा गरज नाही आहे. ओके, त्यानंतर दुसरं बेनिफिट काय, एन्व्हायरमेंटल बेनिफिट. आता एन्व्हायरमेंटल बेनिफिट कशा प्रकारे, तर रसीद वगैरे द्यायचे, पेपर यूज व्हायचे, तर पेपरमुळे आपल्याला माहिती आहे की वृक्षतोड वगैरे होतात. ओके, तर कार्बन फूटप्रिंट्स जे आहे ते कमी होणार, कार्बन फूटप्रिंट्स कमी होणार. तसंच टोलवरती लांबचे लांब रांगा लागायचे. ओके, तर जे फ्यूल जे जळायचं म्हणजे इंधन जे जळायचं ते सुद्धा कमी होईल. ओके, सोशल बेनिफिटसुद्धा आहे. लोक टोलवरती नुसते हॉर्न बिन वाजवत असतात, त्यामुळे कितीतरी इश्यू क्रिएट होतात. तसंच टोलवरती काही ते विकण्यासाठी मध्ये मध्ये लोक येत असतात करणं. ओके, आणि इतरसुद्धा व्यवहार असतात जे योग्य नाही आहे समाजासाठी, ते सुद्धा तिथे होत असतात. मग त्यामुळे हे सर्व आता बंद करता येतील आपल्याला. इकॉनॉमिक बेनिफिट होणारच आहे आपल्याला की आपल्याला मॅन पॉवर कमी करावं लागेल. टोलवरती आता लोकांना आपल्याला एम्प्लॉय करायची गरजच नाही आहे ना, कशाला कोणाला टोलवरती कामाला ठेवायचा, आपोआप सर्व टेक्नॉलॉजीचं सहाय्याने काम होणार. ओके, आता याचा मागे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे हे जबाबदार आहे. ओके, कुठली बरी, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे. त्यांनी एक कॅम्पेन चालवता होता, कुठलं बरं, 1 नेशन 1 टॅग फास्टॅग. ओके, तर ही संकल्पनेचा अंतर्गत आपण फास्टॅग हे अस्तित्वात आणलेलं आहे. ओके, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया ते हे सर्व काम बघते. आता इनिशियली काय केलं आपण की लोकांना फास्टॅगविषयी उत्सुकता निर्माण करण्यासाठी आपण सांगितलं की बाबा तुम्ही जे काही टोल भरतात त्याच्यावरती आम्ही तुम्हाला, जर तुम्ही फास्टॅगचा उपयोग करून टोल भरला तर आम्ही तुम्हाला 5% एवढा डिस्काउंट देऊ, इनिशियली होता. ओके, त्यानंतर आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेविषयी थोडीशी माहिती घेऊ. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे जी आहे त्याचं ऑफिशियल नाव काय आहे, यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे. कुठलं काय नाव आहे बरं, यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे. हे इंडियाचा पहिला 6 लेन कॉन्क्रीटचा रस्ता आहे. ओके, इंडियाचा पहिला 6 लेन पूर्णपणे कॉन्क्रीटने बनलेला हा आपला एक्सप्रेसवे आहे. लांबी किती आहे, 94.5 किलोमीटर. ओके, आणि हे फिनान्शियल कॅपिटल मुंबई याला कल्चरल कॅपिटल पुण्याजोडी जोडायचं काम करेल. कधीपासून सुरू झालं, तर ते 2002पासून अस्तित्वात आला. ओके, आता जे काही एक्सप्रेसवेज असतात ते मेजरली नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत येतात. ओके, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या अंतर्गत येतात. परंतु हा जो आपला पुणे मुंबई एक्सप्रेसवे आहे तो NHAIच्या अंतर्गत येत नाही. ओके, तर तो कोणाच्या अंतर्गत येते, तो महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. कोणाच्या अंतर्गत येते, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याच्या अंतर्गत येते. ओके, आणि जे एक्सप्रेसवे आहे जे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत आहे ते आहे नॅशनल हायवे 48, आणि हा सुद्धा मुंबई आणि पुणे याला जोडायचं काम करतो. परंतु हा एक डिफरंट रूट आहे. आणि जे आपला यशवंतराव यशवंतराव चव्हाण हा जो एक्सप्रेसवे आहे तो एक वेगळा एक्सप्रेसवे आहे. ओके, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं होतं, ते आपण बघितलं. आता पुढे बघू दुसरी काही न्यूज आहे. महिला आयोगाच्या सदस्यांना हटवून भत्ताही परत मागितला. ओके, तर आपली जे स्टेट गव्हर्नमेंट आहे महाराष्ट्र त्यांनी काय केलं, तर महिला आयोग यांचे जे सदस्य होते त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही काढतोय नोकरीवरनं. ओके, आणि तुम्हाला जे मे महिन्यापासून भत्ता दिला गेलो होतं ते सुद्धा तुम्ही आम्हाला रिफंड करा.
ओके, ते आता आहे कॉम्प्लिकेटेड केस, आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही. आपल्याला महिला आयोगविषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे, त्यामुळे महिला आयोगविषयी माहिती घेऊया. ओके, सर्वात पहिले तर लक्षात ठेवा की नॅशनल कमिशन फॉर वुमेन म्हणजेच महिला आयोग हा कुठल्या कायद्याने आला आहे, तर ते नॅशनल कमिशन फॉर वुमेन ॲक्ट 1990. कुठलं बरं? नॅशनल कमिशन फॉर विमेन ॲक्ट 1990. या कायद्याचा सहाराने आपण नॅशनल कमिशन फॉर वुमेन हे 1992 रोजी 1952 सालमध्ये आपण प्रस्थापित केला. ओके, आता नॅशनल कमिशन फॉर विमेन हा जो आहे ती काय झाली, ती एक स्टॅच्युटरी बॉडी झाली. का बरं? कारण तो कायद्यानुसार आलेली आहे. ओके, आणि नॅशनल कमिशन फॉर विमेन जे आहे त्याचा जो ॲक्ट आहे जे 1919मध्ये आलं आहे त्याच्यामध्ये 5 चॅप्टर आहे आणि 17 सेक्शन्स आहेत. ओके, किती चॅप्टर्स आहेत? 5 चॅप्टर आणि 17 सेक्शन्स आहेत. डिटेलमध्ये आपल्या लेक्चरमध्ये इथे आपण एक वरून एक आढावा घेतो. ओके, तर पहिल्यांदा जे नॅशनल कमिशन फॉर विमेन आहे ते 31 जानेवारी 1992 रोजी अस्तित्वात आली आणि त्यांचे जे पहिले चेअरमन होते, पहिले जे अध्यक्ष होते ते होते जयंती पटनाईक. ओके, नॅशनल कमिशन फॉर विमेन कधी अस्तित्वात आली, तर 31 जानेवारी 1992 रोजी, आणि त्यांची पहिली जी अध्यक्ष होती ती कोण होती? जयंती पटनाईक. पहिले जे पुरुष मेंबर होते त्याचे ते होते आलोक रावत. ओके, पहिले जे पुरुष मेंबर होते नॅशनल कमिशन फॉर विमेनचे ते होते आलोक रावत. आता नॅशनल कमिशन फॉर विमेन याचं ही जी बॉडी आहे त्याचं आपण कंपोजिशनविषयी बात करूया. ओके, तर याच्यामध्ये एक अध्यक्ष असणार, एक मेंबर सेक्रेटरी असणार आणि 5 मेंबर्स असतील. ओके, एक अध्यक्ष, 5 मेंबर आणि अधिक एक आपला मेंबर सेक्रेटरी असेल. तर आता जे अध्यक्ष असेल आणि जे आपले मेंबर्स असतील त्याची निवड कोण करेल, तर त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट हे त्यांची नेमणूक करते. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मेंबर्स आणि चेअरपर्सनची नेमणूक कोण करते, तर ते सेंट्रल गव्हर्नमेंट करते. ओके, आता मेंबर्स म्हटलं तर मेंबर्सकडे काहीतरी खूबी असली पाहिजे ना, तर काय काय खूबी असते त्याच्यामध्ये, तर ते लक्षात ठेवा विमेन्स यांच्या रिलेटेड जे काही इश्यूज आहेत त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट असले पाहिजे, किंवा विमेन्सचे व्हॉलेंटरी जे ऑर्गनायझेशन्स असतात ज्याला आपण NGOs वगैरे म्हणतात त्याच्यामध्ये काम करणारे असले पाहिजे, किंवा एज्युकेशन, ॲडमिनिस्ट्रेशन, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सोशल गुड बिंग या विषयाशी ते निगडीत असले पाहिजे. ओके, तसंच त्यांनी लेजिस्लेशन, ट्रेड युनियन किंवा मॅनेजमेंट, इंडस्ट्रीचं जे मॅनेजमेंट वगैरे असतं ना त्याच्यामध्ये विमेन्स रिलेटेड काहीतरी काम केलेलं असावं. ओके, त्यानंतर मेंबर सेक्रेटरी जे असतात त्यांना पण सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करते. ओके, आणि ते मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन आणि ऑर्गनायझेशन या 2 फील्डमध्ये एक्सपर्ट असतात. ओके, आणि ते एक ऑफिसर असतात स्वतः मेंबर सेक्रेटरी. ओके, आता फंक्शन काय आहे यांचं, तर फंक्शन आपल्याला माहीतच आहे, जे आपण नॅशनल कमिशन फॉर SCसाठी बघितलं, STसाठी बघितलं, OBCसाठी बघितलं, तसंच सेम फंक्शन हे सुद्धा कंडक्ट करतात. परंतु इथे फोकस एरिया जो असतो ते विमेन्स असतात. ओके, तर विमेन्सचं रिलेटेड कुठलेही मॅटर आले तर त्याच्यामध्ये इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन करायचं काम ते करतात. आता इथे आपल्यासाठी एक महत्त्वाचे आहे ते आहे सू मोटो नोटीस. ओके, तर सेक्शन 10 जो आहे त्याच्या अंतर्गत नॅशनल कमिशन फॉर विमेन जे आहे ते सू मोटो इनिशिएटिव्ह घेऊ शकते. सू मोटो म्हणजे काय, त्यांच्याकडे कुठल्याही व्यक्तीने कंप्लेंट केलेली नाही आहे, परंतु त्यांना वाटते की ही एक ऑर्गनायझेशन आहे याच्यामध्ये विमेन्सवरती अत्याचार होते, तर ते स्वतःहून त्याच्या विरोधामध्ये केस फाईल करून घेतात. त्यांचा समोर जाऊन कोणीही कंप्लेंट केली नाही आहे, पण ते स्वतःच इथे केस फाईल करतात. ओके, त्याला म्हणतो आपण सू मोटो नोटिफिकेशन घेणे. ओके, तर कुठलाही केस त्यांच्यासमोर आला तर त्याच्यावरती ते इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन करायचं काम करतात. तसं ते सू मोटो हे इनिशिएटिव्ह स्वतः ते घेऊ शकतात. त्यानंतर रिसर्चचं काम करतात की विमेन्सचा रिलेटेड जे काही कार्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हान्समेंट आणण्यासाठी आपण काय काय करू शकतो, मग त्याच्यासाठी काय मेजर्स घ्यावे लागतात, ते सर्व घ्यायचं काम हे आपलं नॅशनल कमिशन फॉर विमेन करते. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय माहिती आहे का, नॅशनल कमिशन फॉर विमेन जे आहे ते एक रेकमेंडेटरी बॉडी आहे. ओके, किंवा एक ॲडवायझरी बॉडी आहे. ते फक्त काय करू शकते, ते फक्त ॲडवाईस देऊ शकते, ते स्वतःहून कुठले एक्झिक्युटिव्ह ॲक्शन घेऊ शकत नाही. ओके, त्यानंतर लीगल इंटरव्हेन्शनविषयी बात करू आपण. तर इथे एक नवीन टर्म आहे, लक्षात घ्या, पारिवारिक महिला लोक अदालत. कुठलं बरं, द पारिवारिक महिला लोक अदालत. ओके, ही एक इनोव्हेटिव्ह कंपोनंट आहे कोणाचा, तर नॅशनल कमिशन फॉर विमेनचा. ओके, हे ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, तर आपलं जे आपण बोललो आता काय, तर पारिवारिक महिला अदालत, पारिवारिक महिला लोक अदालत, तर हे एक न्यायपंचायत जे असतं ना त्याचं एक युनिक फीचर आहे. ओके, आणि हे क्रिएट केलं आहे नॅशनल कमिशन फॉर विमेनने. कशासाठी क्रिएट केलं आहे, तर जी काही महिलांचं रिलेटेड केसेस येतात त्यांना पटापट त्यांना डिस्पोज करण्यासाठी. ओके, पटापट त्यांच्यावरती निकाल आणण्यासाठी, कारण ते जेवढं लांब
चालत जाईल तेवढंच ते मेंटल आणि टॉर्चरसारखं असतो ते एका प्रकारे. आपल्याला माहिती आहे की कोर्ट केसेस जेवढे लांब चालले तसं ते मेंटल टॉर्चर असतो एखाद्या व्यक्तीवरती. ओके, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर आपण न्यायपंचायतच्या माध्यमातून आपण पारिवारिक महिला लोक अदालत हा एक इनिशिएटिव्ह नॅशनल कमिशन फॉर विमेनने स्टार्ट केले आणि त्याच्या माध्यमातून आपण महिलांना न्याय द्यायचं काम हे तात्परतेने करणार आहोत. आणि आजपर्यंत 7,500 एवढे केसेस या पारिवारिक महिला लोक अदालतमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा निकाल लागलेला आहे. ओके, त्यानंतर अदर फंक्शन्स काय काय असतात, तर इन्व्हेस्टिगेशन आणि एक्झामिनेशन ते करतात. ओके, सर्व जनरल आहेत. त्यानंतर स्वतःचे रिपोर्ट प्रेझेंट करतात. अच्छा, रिपोर्ट कोणाला प्रेझेंट करतील, तर सेंट्रल गव्हर्नमेंटला प्रेझेंट करतात ते. ओके, कोणाला प्रेझेंट करणार, ते सेंट्रल गव्हर्नमेंटला स्वतःचे रिपोर्ट देतात, कारण नॅशनल कमिशन आहे ना. आणि स्टेट कमिशन फॉर विमेन असेल तर ते स्टेट गव्हर्नमेंटला स्वतःचे रिपोर्ट देतात. ओके, त्यानंतर विमेन्सच्या रिलेटेड कुठला इश्यू त्यांच्यासमोर आला तर ते फक्त रेकमेंडेशन द्यायचं काम करतात. खूप महत्त्वाचं आहे, कसलं काम करतात, ते फक्त रेकमेंडेशन्स द्यायचं काम करतात. ओके, त्यानंतर कुठल्याही प्रकारचे इम्प्लिकेशन्स आले तर त्याच्यावरती रिव्ह्यू करायचं काम करतात. कुठलाही लॉचा कायद्याचा उल्लंघन झालं असेल तर त्या केसेस ऑफ व्हायोलेशन्स जे त्यांच्यासमोर येतात त्याला स्टडी करतात आणि त्याच्याविषयी प्रोव्हिजन्स देतात की याच्यामध्ये काही चेंजेस करता यायला पाहिजे आपल्याला, की ज्याच्यामुळे पुढे जाऊन या कायद्याचं उल्लंघन होणार नाही. त्यानंतर आपण सुमोटो नोटीस बघितली तर सेक्शन 10च्या अंतर्गत ते सुमोटो ॲक्शन्स घेऊ शकतात. त्यानंतर ते रिसर्चसुद्धा कंडक्ट करतात की विमेन्सचं जे लाईफ आहे त्याला बॅटर करण्यासाठी आपण अजून काय चेंजेस आणू शकतो त्याच्या विषयात. ओके, केसेसचे इव्हॅल्युएशन करतात ते. त्यानंतर इन्स्पेक्शन वगैरे करतात. ओके, आणि फंडिंग देण्यासाठी सुद्धा सांगतात. ओके, फंडिंग द्या तुम्ही, यांना गरज आहे करणं. त्यानंतर ते रिपोर्ट आपले रिप्रेझेंट करतात. ओके, फंडिंगमध्ये काय, तर लिटिगेशन जे येतात म्हणजे जे आपण प्ली वगैरे फाईल करतो तर त्याच्यासाठी फंडिंग द्यायचं कामसुद्धा हे नॅशनल कमिशन फॉर विमेन करते. ओके, त्यानंतर आता नॅशनल कमिशन फॉर विमेनचे ड्रॉबॅक्स काय काय आहे, तर आपल्याला माहिती आहे की यांच्याकडे कुठल्याही प्रकारची ॲक्च्युअलमध्ये लेजिस्लेटिव्ह पॉवर नाही आहे. ओके, हे फक्त आणि फक्त काय करू शकतात, तर ते आपलं रेकमेंडेशन्स देऊ शकतात आणि रिपोर्ट सबमिट करू शकतात. ओके, परंतु ते रिपोर्ट गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केलंच पाहिजे किंवा हे रेकमेंडेशन इम्प्लिमेंट केलेच पाहिजे असं कुठेही लिहिलं गेलेलं नाही आहे. ओके, ते कुठल्याही प्रकारे गव्हर्नमेंटला फोर्स करू शकत नाही की आम्ही जे शिफारशी दिले त्यांना तुम्ही इम्प्लिमेंट कराच म्हणून. ओके, त्यानंतर त्यांच्याकडे स्वतःचे मेंबर्स निवडायचे सुद्धा अधिकार नाही. आपण बघितलं 1+5+1. ओके, एक चेअरमन असतो, 5 मेंबर असतात आणि एक मेंबर सेक्रेटरी असतो. हे 7ही जे मेंबर्स असतात, ओके, किंवा 6 मेंबर आणि एक मेंबर सेक्रेटरी, यांच्या सर्वांची जी निवडणूक असते ते कोण करते, तर ते आपली सेंट्रल गव्हर्नमेंट करते. ओके, तर जी नॅशनल कमिशन वुमन आहे त्यांच्याकडे ऑटोनॉमी नाही की स्वतःचे मेंबर्सना अपॉइंट करू शकणार करणं. तसंच फायनान्ससाठी ते सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटवरती डिपेंडेंट असतात. जे कार्यभार चालवण्यासाठी पैसा लागतो त्यासाठी सुद्धा आपलं जे नॅशनल कमिशन फॉर विमेन आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटवरती अवलंबून असते. ओके, तर हे सर्व ड्रॉबॅक्स आहेत कसले, नॅशनल कमिशन फॉर विमेनचे. आणि आपण आताच बघितलं की कसं महाराष्ट्र सरकारने काय केलं, तर जे आधीचे सदस्य होते त्यांची मुदत संपण्याआधीच त्यांना काढून टाकलं गेलं आणि सांगितलं गेलं की तुम्हाला जे आम्ही भत्ते दिले होते ते सुद्धा परत करा आम्हाला. ओके, तर आपण महिला आयोगाविषयी थोडीशी माहिती घेतली. मानव अभिहस्तांतरणासाठी सहकार विभागाची खास मोहीम. राज्यातील बहुतांश गृहनिर्माण संस्थांनी मानव अभिहस्तांतरण म्हणजे डीम्ड कन्व्हेन्शन किंवा डीम्ड कन्व्हेन्स केलेलं नाही. परिणामी या इमारती किंवा गृहनिर्माण संस्थांची जागा बांधकाम व्यावसायिकांच्याच नावावर आहे. कसं आहे माहिती आहे का, की एखादा बिल्डर असतो तो काय करतो, तो बिल्डिंग बांधतो. ओके, बिल्डिंगमध्ये तो फ्लॅट्स लोकांना विकतो आणि एकदा फ्लॅट्स एकदा त्यांनी फ्लॅट्सची विक्री केली त्यानंतर त्याच्यामध्ये सदनिका राहायला येतात आणि एकदा काय ते सर्व सदनिका आले तर एक स्पेसिफिक टाईम पिरियडनंतर ही जी काही सोसायटी आहे किंवा ही जी काही बिल्डिंग आहे त्याला सोसायटीमध्ये कन्वर्ट करावी लागते आपल्याला. ओके, सोसायटीमध्ये कन्वर्ट करणे म्हणजे काय, तर ह्या बिल्डिंगचा जो अधिकार आहे ते त्यांच्यामध्ये राहणारे जी काही सदनिक धारक आहेत त्यांना देऊन टाकणे. ओके, कसं असतं की बिल्डिंग मी बांधली मग काय ही बिल्डिंग माझ्याच नावावर राहील असं नसते. ठीक आहे, बिल्डरने एकदा काय बिल्डिंग बांधली त्यांनी काय केलं तर त्यांनी सर्व्हिस प्रोव्हाइड केली आहे. ओके, बिल्डिंग बांधून त्यांनी फ्लॅट्स अवेलेबल केले परंतु तो फ्लॅट्स आपण काय केलं, आपण खरेदी केली. ओके, मग बिल्डिंग बांधून मी एकदा फ्लॅट्स खरेदी केली तर तो फ्लॅट माझा झाला. त्यानंतर त्या फ्लॅटवरती त्या जे बांधकाम ज्यांनी केलं आहे तो जो बिल्डर आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आहे. आणि एकदा काही सर्व फ्लॅट्स विकत गेले त्यानंतर काय झालं की प्रत्येक भाग जे आहे या सोसायटीचा ते कुठला ना कुठला ते भागधारकाच्या नावावर गेलं आहे. त्यानंतर त्या बिल्डरचा तिथे कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आहे. आता हा अधिकार सोडणे म्हणजे काय, तर हा अधिकार सोडणे म्हणजे डीम्ड कन्व्हेन्शन
ओके, काय बरं, डीम कन्व्हेन्शन म्हणजे काय करतोय की बिल्डिंगचा जो काही ताबा आहे ते तिथे राहणारे किंवा तिथे ज्या लोकांनी फ्लॅट्स विकत घेतलं आहे त्यांच्या नावावरती करणे. ओके, आणि जेव्हा आपण ते त्यांचं नाव, जो बिल्डर आहे ते तिथे राहणाऱ्या लोकांच्या नावावरती हा बिल्डिंग करतो, तेव्हा काय होते तर त्याला आपण म्हणतो डीम कन्व्हेन्शन. म्हणजे काय, आपण एका प्रकारे त्याला सोसायटी जाहीर करतो. ओके, आपण म्हणतो की मी राहतो XYZ कॉर्पोरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये. मग कॉर्पोरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ते कधी झाली, जेव्हा बिल्डरने तुम्हाला त्या बिल्डिंगचा ताबा दिला आणि त्यानंतर बिल्डरचे सर्व काही अधिकार तिथे संपुष्टात येतात आणि बिल्डिंगचं जे काही कारभार बघायचे असेल ते तिकडचे सदनिक गृहधारक बघतात. ओके, ते स्वतःची एक बॉडी बनवतात, त्याच्यामध्ये एक सेक्रेटरी असतो, एक अध्यक्ष असतो, एक खजिनदार असतो आणि ते मग एकत्रित येऊन त्या बिल्डिंगचं सर्व काही कारभार बघतात. ओके, आणि हे गरजेचं आहे, हे करावाच लागतो. ओके, हे न करता चालत नाही. परंतु काही बिल्डर्स काय करतात, काही बिल्डर्स त्याच्यामध्ये अडथळा आणतात. का बरं, कारण समजा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो हां का. आता ही बिल्डिंग आहे, या बिल्डिंगवरती उद्या एक मला टावर बांधायचा आहे. ओके, हा बिल्डिंग अजून याच्यावरती डीम कन्व्हेन्शन त्यांनी घेतलं नाही आणि हा बिल्डिंग बिल्डरच्या नावावरतीच आहे. मग हा जर टावर बनेल ना, त्याचा बेनिफिट या बिल्डरला होईल, सोसायटीला बेनिफिट होणार नाही, कारण पैसा डायरेक्ट बिल्डरला जाईल, कारण बिल्डिंग अजून बिल्डरच्या नावावरती आहे. परंतु हाच जर बिल्डिंगचं डीम कन्व्हेन्शन भेटलं असतं आणि त्यानंतर जर टावरची परमिशन आली असती तर त्याचा सर्व काही जे बेनिफिट्स आहेत ते या बिल्डिंगचे सोसायटीजमध्ये जे कोणी लोक राहत आहेत त्यांना झालं असतं. ओके, किंवा एक्झाम्पल घेतो दुसरं, तर ही बिल्डिंग जर समजा रिडेव्हलपमेंटमध्ये जाणार आहे आणि तो जर बिल्डरच्या नावावर आहे तर बिल्डर त्याच्यामध्ये स्वतःचा शेअर मागू शकतो की याच्यामध्ये माझा भाग असला पाहिजे. परंतु सोसायटीच्या नावावर असेल तर ज्यांची जागा जेवढी जाईल तेवढंच त्यांना अधिकार भेटेल तिथे. ओके, मग हे बिल्डर्समध्ये अडथळा आणू नये म्हणून आपण त्याला सोसायटीमध्ये कन्वर्ट करून घेतो कधी पण. ओके, मग महाराष्ट्र मालकी हक्काचा सदनिकांबाबत अधिनियम 1963 मधील तरतुदीनुसार बांधकाम व्यावसायिकाने मालकी हक्काचे हस्तांतरण करून देणे बंधनकारक आहे. ओके, कुठला कायदा आहे तो महाराष्ट्र मालकी हक्काचा सदनिकांबाबत अधिनियम 1963. याच्यामधील तरतुदीनुसार बांधकाम व्यावसायिकाने मालकी हक्काचे हस्तांतरण करून देणे हे बंधनकारक आहे. हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास मोफा कायद्यांअंतर्गत केलेल्या सुधारणेअन्वये एकतर्फी हस्तांतरण करण्याची तरतूद आहे. ओके, म्हणजे बिल्डर जरी नाही सांगत असेल तरी आपण ते ट्रान्सफर करू शकतो सोसायटीच्या नावावरती. त्यानुसार ज्या सदनिकांची नोंदणी झाली आहे त्या संस्थेमधील सदनिकांसाठी खास मोहीम सहकार विभागांकडून राबवण्यात येत आहे. ओके, आता डीम कन्व्हेन्शन महत्त्वाचं आहे. डीम कन्व्हेन्शन तुम्हाला समजलं असेल, मी अशी अपेक्षा ठेवतो. नसेल समजलं पुन्हा एकदा रिवाइंड करून ते बघून घ्या. राज्य निवडणूक आयोगाचा अजब फतवा, आमदार खासदारांबाबत वेगळा न्याय, ग्रामपंचायत सदस्य आता 7वी उत्तीर्ण हवा. तर काय आहे आपण अजून डेप्थमध्ये बघू. ते गेल्या सरकारने सरपंचाची निवड थेट निवडणुकीद्वारे करण्याचा कायदा केला होता. आता निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंच निवडण्यात येणार आहे. त्यासाठी सन 2020च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 2 अनुसार अधिसूचना काढण्यात आली. ओके, आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळी जे ग्रामपंचायत इलेक्शन झाले होते तर तेव्हा सरपंचाची निवडणूक जी होती ती थेट लोकांनी केली होती. परंतु आता परत त्याच्यामध्ये चेंज करण्यात आलेलं आहे. काय चेंज केला की आता जी काही निवडून आलेली आपली व्यक्ती आहे त्यांच्यामधूनच एकाची आपण सरपंच म्हणून निवड करणार आहोत. म्हणजे जे आधी चालत आलं होतं त्यालाच त्यांनी आता रिपीट केलं आहे. ओके, त्यात कलम 13चा पोट कलम 2A मध्ये सरपंच या शब्दाऐवजी सदस्य हा शब्द टाकण्यात आला आहे. म्हणजेच सदस्यांना 7वीचा वर्ग उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 243K व 243ZA अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षण, संचालन व नियंत्रण याची संपूर्ण जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जोड्या लावामध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि आतासुद्धा यायचे चान्सेस आहे. एका साईडला आपले जे पंचायती राज आहे त्याची कलम दिली जातात, दुसऱ्या साईडला त्या कलमीच्या अंतर्गत काय लिहिलं गेलं आहे ते दिलेलं जातं आणि म्हणतात की जोड्या लावा. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा की कलम 243Kचा अंतर्गत आणि 243ZAचा अंतर्गत जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुकाचे पर्यवेक्षण, संचालन व नियंत्रण याची संपूर्ण जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असेल असे नमूद करण्यात आलेलं आहे. ओके, आता सध्याचे आदेश काय आहेत तर जो उमेदवार 1995 नंतर जन्मलेला असेल
आणि ज्याला सदस्य किंवा सरपंच म्हणून नियुक्त करायचे असेल तो उमेदवार 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निवडणूक अर्ज भरताना अर्जदार 21 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा. उमेदवाराचे नाव मतदार यादीत असावे. ओके, तर ही 3 कंडिशन आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 7वी उत्तीर्ण पाहिजे, 21 वर्षापेक्षा त्याची वय जास्त पाहिजे आणि उमेदवाराचे नाव हे मतदार यादीमध्ये पाहिजे. ओके, त्यानंतर आता आक्षेप कशावरती घेतले गेले ते आपण बघूया. संसदेच्या माध्यमातून खासदार आणि विधिमंडळाच्या माध्यमातून आमदार कायदा बनवतात. हे कायदे देशाचे आणि राज्याचे भविष्य किंवा भवितव्य निर्धारित करतात. इतकी महत्त्वाची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांची शैक्षणिक पात्रता विचारली जात नाही. मात्र केवळ गावापुरते मर्यादित अधिकार असलेले ग्रामपंचायत सदस्यांसमोर शैक्षणिक अट घालण्यात आली आहे अशा आक्षेप ग्रामीण स्तरातून होत आहे. जर आपल्याला आमदार किंवा खासदार यांच्यासाठी सुद्धा शैक्षणिक अट घालायची असेल तर आपल्याला राज्यघटनेचा कलम 83 आणि 173 याच्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल. ओके, जर आपल्याला खासदार आणि आमदार यांच्यासाठी सुद्धा शैक्षणिक अट घालायची असेल तर आपल्याला राज्यघटनेचे कलम 83 आणि 173 याच्यामध्ये सुद्धा बदल करावा लागेल. ओके, तर हे आपण बघितलं शैक्षणिक अटविषयी. पुढची जी न्यूज आहे ती आहे 100हून अधिक नवे अभ्यासक्रम स्वयं संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. ओके, तर आता आपल्याला इथे स्वयंविषयी माहिती घ्यायची आहे. सर्वात आधी तर स्वयंचा फुल फॉर्म लक्षात घ्या आणि स्वयं आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केला गेला आहे. त्यामुळे स्वयंविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. स्वयंचा फुल फॉर्म आहे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं? स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. ओके, आणि हा जो एक कार्यक्रम आहे किंवा स्वयं हा जो एक प्रोग्राम आहे ते आपण मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स प्लॅटफॉर्म, कुठलं बरं? मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स प्लॅटफॉर्म, ज्याला MOOC म्हणतो आपण, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण हा स्वयं जे एक इनिशिएटिव्ह आहे ते राबवतो आहे. ओके, हा स्वयं इनिशिएटिव्ह कोणी लॉन्च केला तर मिनिस्ट्री ऑफ HRDने याला लॉन्च केला. कोणी लॉन्च केला तर मिनिस्ट्री ऑफ HRDने याला लॉन्च केला. ओके, लक्षात ठेवा हा एक प्रोग्राम लॉन्च करण्यामागचा उद्देश काय होता तर आपल्याला डिजिटल इंडियाच्या माध्यमातून, ओके, डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आपल्याला जी काही मुलं शिकत आहेत त्यांना वेब कोर्सेस अवेलेबल करून द्यायचे आहेत. आता एक एक्झाम्पल घेतो, कोविड-19. ओके, कोविड-19 आता 1 वर्ष उलटायला आलेलं आहे. शाळा कॉलेजेस वगैरे नाही तरी 6 ते 7 महिने बंद होते. ओके, एक्झाम्पल घेतो आहे आपण. तर ह्याच्या दरम्यान काय झालं तर मुलांचा अभ्यासाचा खूप मोठा लॉस झाला, नुकसान झाला. मग जर आपण वेबच्या माध्यमातून म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आपण जर शिक्षण देऊ शकलो असतो तर हा नुकसान आपल्याला भरपाई करता आलं असता, बरोबर. आणि तेच भरपाई करण्याचं काम स्वयं पोर्टल करतो आहे. ओके, काय करतो तो इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना शिक्षण प्रोव्हाइड करतात. ओके, शिक्षण प्रोव्हाइड करतात इंटरनेटच्या माध्यमातून. आता स्वयं पोर्टल जे आहे ते कधी अस्तित्वात आलं होतं तर लक्षात ठेवा, स्वयं पोर्टल जे आहे ते 9 जुलै 2017 रोजी, ओके, 9 जुलै 2017 रोजी हा जो स्वयं स्कीम आहे किंवा प्रोग्राम आहे त्याला आपण लॉन्च केला होता. आपण म्हणजे कोणी तर प्रेसिडेंट ऑफ इंडियाने. ओके, कोणी लॉन्च केला होता? प्रेसिडेंट ऑफ इंडियानी. याचा मागचा प्रिन्सिपल काय होता किंवा याचा मागचा उद्देश काय होता तर प्रत्येकाला शिक्षणाची ॲक्सेस, इक्विटी आणि क्वालिटी भेटावी. ओके, सर्वात पहिले तर शिक्षण त्यांना ॲक्सेसिबल असावा जे इंटरनेटच्या माध्यमातून होते ते. त्याच्यासाठी इक्विटी हा सुद्धा प्रोव्हाइड करावी. इक्विटी म्हणजे काय तर प्रत्येकाला त्याचा जे स्टेटस आहे, ओके, समाजामध्ये त्याचं स्टेटस आहे त्याच्या अनुसार त्याला आपण लाभ देतो एखादी गोष्टीचा. ओके, एक तुम्ही इमेज बघितली असेल की एक व्यक्ती इथे उभा आहे, एक व्यक्ती इथे चेअरवरती आणि दुसरा एक व्यक्ती आहे ते 2 बॉक्सेस लावून तो त्याची हाईट कमी म्हणून तो असं उभा आहे. ओके, आता आपण जर प्रत्येकाला खाली एक बॉक्स दिला की ज्याच्यामुळे त्यांची इथे हाईट वाढू शकते आणि ते मॅच वगैरे बघू शकतात. मग प्रत्येकाला जर एक बॉक्स दिला तर त्याला आपण म्हणू इक्वॅलिटी. ओके, परंतु प्रत्येकाच्या गरजेनुसार आपण जर मदत केली म्हणजे आता हँडिकॅप आहे तर याला 2 बॉक्सेसची गरज होती, या माणसाला 1 पण बॉक्सची गरज नव्हती, मग याचा बॉक्स काढून याला दिलं असतं आपण तर या तिघांनाही इक्वली मॅच बघता आला असता, बरोबर की नाही. मग त्याला आपण काय म्हणू, त्याला आपण इक्विटी म्हणू. ओके, म्हणजे गरजेनुसार त्यांना आपण ती फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो आहे, ना की प्रत्येकाला फॅसिलिटी देतो आहे. ओके, तर इक्विटी आणि इक्वॅलिटीमध्ये तुम्हाला
फरक समजला असेल. ओके. तर प्रत्येकाला ॲक्सेस भेटावा, प्रत्येकाला त्याची इक्विटी भेटावी आणि प्रत्येकाला सेम क्वालिटी भेटावी, हे महत्त्वाचं आहे. ओके. आता स्वयं काय करणार आहे, तर स्वयं जे गॅप होतं एज्युकेशनमध्ये त्याला फुलफिल करायचं काम करणार आहे. स्वयंच्या माध्यमातून आपण इयत्ता 9वी आणि त्याचं वरचं कुठेपर्यंत, तर पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत जे काही कोर्सेस असतात ते प्रोव्हाइड करणार आहोत. महत्त्वाचं आहे का. स्वयं जे आहे ते तुम्हाला प्रायमरी क्लासेसपासनं जे एज्युकेशन आहे ते प्रोव्हाइड करत नाही. स्वयं जे आहे ते तुम्हाला क्लास 9पासनं ते पोस्ट ग्रॅज्युएशन इथेपर्यंतचं जो काही सिलेबस आहे, जो काही कोर्सेस आहेत ते प्रोव्हाइड करतो. ओके, लक्षात ठेवा, इयत्ता 9वी ते ग्रॅज्युएशनपर्यंतचं. ठीक आहे. आता स्वयं जे आहे तर त्याच्यामध्ये आपण 1000पेक्षा जास्त फॅकल्टीज आहेत. फॅकल्टीज म्हणजे टीचर्स आहेत आणि ते व्हिडिओ लेक्चर्स तिथे अवेलेबल करून देतात. ओके, आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. परंतु तुम्हाला जर स्वयंच्या माध्यमातून ही डिग्री अवेल करायची असेल किंवा डिग्री हवी असेल तर तुम्हाला काय ते त्याची चार्जेस भरावे लागतात. परंतु तुम्हाला जर तिथे व्हिडिओ लेक्चर्स वगैरे बघायचे आहेत तर तुम्हाला ते एकदम फ्री आहे. ओके. स्वयं जे आहे ते 4 पार्टमध्ये डिवाईड केलं गेलं आहे. म्हणजे स्वयंमध्ये 4 कॉम्पोनंट्स आहेत. सर्वात पहिला व्हिडिओ लेक्चर देते स्वयं. त्यानंतर जे मटेरियल असतो ते PDF फॉर्मॅटमध्ये देते की ज्याच्या माध्यमातून तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता आणि तुमचा फ्री टाईममध्ये तुम्ही त्याला वाचू शकता करणं. तिसरं, ते टेस्ट वगैरेसुद्धा कंडक्ट करतात. ओके. आणि चौथा, ते ऑनलाईन डिस्कशन्स घेतात. ओके, तुमचे डाऊट्स वगैरे क्लिअर करण्यासाठी. तर हे सर्व फॅसिलिटीज हा स्वयं हे अवेलेबल करून देतो आहे. ओके. स्वयं जे आहे ते स्वयंच्या अंतर्गत आपण 9 बॉडीज आहेत. ओके, त्यांना इन्क्लूड करून घेतलं आहे. कशासाठी, तर आपण कॉर्डिनेशन करण्यासाठी. ओके. आता समजा एखादा स्टुडंट आहे तो इंजिनियर आहे, दुसरा डॉक्टर आहे, तिसरा जो आहे तो MA करतो आहे. तर प्रत्येकाची नीड वेगवेगळी आहे ना. तर एक बॉडी ते सर्वांचं टॅकल करू शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये जे इंजिनिअरिंग आहे त्याला बघण्यासाठी वेगळी एक बॉडी आहे, त्याचं सिलेबस वगैरे डिस्कस करण्यासाठी वेगळी बॉडी आहे. डॉक्टरेट असेल तर त्याच्यासाठी वेगळी बॉडी आहे. इतर जे स्ट्रीम्स आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या बॉडी आहेत. तर त्यांनी एकत्रित केलं. कशासाठी, की तुम्ही एकत्रित या, सिलेबससाठी जे काही रिक्वायर मटेरियल आहे ते तुम्ही प्रिपेअर करा आणि त्यानंतर ते स्वयं पोर्टलवरती टाका. ओके. तर असे 9 बॉडी आहे. पहिली आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. ओके. आता जे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आहे हा टेक्निकल एज्युकेशनशी रिलेटेड मटेरियल प्रोव्हाइड करणार. तसंच ते इंटरनॅशनल जे काही कोर्सेस अवेलेबल आहे त्याच्याविषयी माहिती देणार. ओके. आणि त्याचं रिलेटेड जे काही कंटेंट असेल ते स्वयंवरती टाकणार. त्यानंतर NPTEL म्हणजे काही नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्समेंट लर्निंग. ओके. कुठलं बरं, नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स्ड लर्निंग. हा इंजिनिअरिंग रिलेटेड सर्व काही जे मटेरियल असेल ते स्वयंवरती पुट करणार. त्यानंतर UGC काय करणार, तर UGC नॉन टेक्निकल पोस्ट ग्रॅज्युएशन. काय बरं, नॉन टेक्निकल पोस्ट ग्रॅज्युएशन याचा जो काही स्टडी मटेरियल आहे तो स्वयंला प्रोव्हाइड करणार. CEC कन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन हे काय करणार, तर हे अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशनसाठी काम करणार. त्यानंतर NCERT नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग हे स्कूल एज्युकेशनसाठी काम करते. NIOS नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ओपन स्कूलिंग हे सुद्धा स्कूल एज्युकेशनसाठी. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. ओके. हे आउट ऑफ स्कूल स्टुडंट जे असतात, ज्यांना स्कूलमध्ये जाऊन शिकणे पॉसिबल नाही आहे, मग त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारे मटेरियल अवेलेबल करवता येईल ते करण्याचं काम करते आपली IGNOU. ओके. त्यानंतर IIMB इंडियन इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट बँगलोर मॅनेजमेंट स्टडी रिलेटेड मटेरियल ते अवेलेबल करून देणार. आणि NITTR म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर टेक्निकल टीचर्स ट्रेनिंग अँड रिसर्च. तर टीचर ट्रेनिंग प्रोग्रामसाठी जे काही रिलेटेड आस्पेक्ट्स असतील त्याच्यावरती फोकस करायचं काम करेल आपलं NITTR. ओके. आणि हे सर्व बॉडीजनं एकत्रित आणलेलं स्वयंने. त्यानंतर आता स्वयंच्या विषयी आपण बघितलं की तुम्हाला जर स्वयंच्या माध्यमातून हे डिग्री वगैरे अवेलेबल करायची असेल तर तुम्हाला तिथे एक मिनिमम फीस भरावी लागते. अदरवाईज तुम्हाला लेक्चर्स वगैरे अटेंड करायचं आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही कधी पण जाऊन लेक्चर वगैरे अटेंड करू शकतात किंवा जे त्याचं बेनिफिट आहे ते घेऊ शकतात. क्रेडिट ट्रान्सफर काय असते स्कीम, तर क्रेडिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आपण काय करतो, तर आपण एखादा कोर्स घेतलेला आहे. ओके. तर त्या कोर्सचा किती क्रेडिट आहे, प्रत्येक कोर्सचा एक क्रेडिट असतो आणि ते ठरवते आपलं UGC. ओके. UGC रेग्युलेशन 2016च्या माध्यमातून त्यांचे प्रत्येक कोर्सचे क्रेडिट ठरवले जातात आणि त्याच्यानुसार मग आपल्याला डिग्री दिली जाते. ओके. तर हा क्रेडिट ट्रान्सफर जे आहे ते स्वयंचा एक इंटिग्रेटेड पार्ट आहे, एवढं लक्षात ठेवा.
ओके. आणि आपल्याला माहीत आहे की जे आपलं स्वयं पोर्टल आहे ते मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांनी डेव्हलप केलं आहे, परंतु त्याला मदत केली आहे NPTEL, IIT मद्रास, गुगल जी फर्म आहे ती आणि पर्सिस्टंट सिस्टम लिमिटेड यांनी. ओके. मग आपलं जे स्वयं पोर्टल आहे ते मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, NPTEL, IIT मद्रास, गुगल आणि पर्सिस्टंट सिस्टम लिमिटेड यांनी मिळून बनवलेलं आहे. ओके. आता स्वयंचा जोडी स्वयंप्रभा म्हणून अजून एक इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंटचा. स्वयंप्रभा काय आहे तर आपण ते लक्षात घेऊ. स्वयंप्रभा हा 32 DTH चॅनलचा एक ग्रुप आहे. ओके. DTH डिरेक्ट टू होम, आपण जे TV बघतो त्याच्यामध्ये आपण डेस्कटॉप बॉक्स लावतो आणि ती जी अख्खी सिस्टम असते त्याला आपण डिरेक्ट टू होम म्हणतो. ओके. तर या DTH सिस्टमच्या माध्यमातून आपण 32 डेडिकेटेड चॅनल हा शिक्षणासाठी देणार आहेत आणि ही जी आपण प्रोग्राम स्टार्ट केला आहे त्याला आपण नाव दिलं आहे स्वयंप्रभा. ओके. स्वयंप्रभा जे आहे ते GSAT-15, कुठलं बरं, GSAT-15 या सॅटेलाईटच्या माध्यमातून काम करेल आणि ते 24/7 बेसिसवरती आपल्याला एज्युकेशन प्रोग्राम्स जे आहेत ते अवेलेबल करून देईल. ओके. आता हे जे चॅनल्स आहेत ते BISAG गांधीनगर, ओके, काय बरं, BISAG गांधीनगर इथून ते प्रसारित होणार. ओके. आणि त्याचं म्हणजे जे कंटेंट आहे ते NPTEL, IIT, UGC, CEC, IGNOU, NCERT, NIOS हे सर्व प्रोव्हाइड करणार. ओके. त्यानंतर जो इनफ्लिपनेट, काय बरं, इनफ्लिपनेट हे जे सेंटर आहे ते वेब पोर्टलला मेंटेन करायचं काम करेल. ओके. आणि प्रत्येक दिवसामध्ये कमीत कमी हे 4 तास, ओके, कमीत कमी 4 तास हे नवीन कंटेंट या स्वयंप्रभावरती प्रोव्हाइड केलं जाईल, म्हणजे हे जे चॅनल्स आहेत त्यांच्यावरती, आणि ते 4-5 वेळा रिपीट होतील. ओके. पण कमीत कमी 4 वेळा हे नवीन 4 तासासाठी नवीन कंटेंट जे आहे ते आपल्या स्वयंप्रभावरती प्रसारित केलं जाईल. त्यानंतर DTH चॅनल जे आहे ते काय काय कव्हर करतील ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर सर्वात पहिले DTH चॅनल जे आहे ते हायर एज्युकेशन हे कव्हर करणार आहे. ओके. तसंच स्कूल एज्युकेशन 9वी ते 12वीपर्यंतचं ते कव्हर करतील आणि करिक्युलम बेस्ड कोर्सेस कव्हर करतील. एखादा कोर्स तुम्हाला कंप्लीट करायचा आहे त्याच्यासाठी काय करिक्युलम असलं पाहिजे तर त्याचं रिलेटेड जे काही म्हणजे काय म्हणतात त्याला, जे काही कंटेंट आहेत ते तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलं जाईल DTHच्या माध्यमातून. ओके. तर हे आपण स्वयं आणि स्वयंप्रभाविषयी माहिती घेतली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे स्वयं. तर याच्याविषयी एवढी माहिती पुरेशी असेल, तुम्ही त्याचे नोट्स बनवून घ्या. ओके. त्यानंतर पुढे 1ली ते 8वी विद्यार्थ्यांसाठी दूरचित्रवाणीवर इंग्रजीचे अतिरिक्त वर्ग. काय आहे न्यूज बघून घेऊ आपण. कोरोना काळात शाळा बंद झाल्यानंतर शाळा बंद अभ्यास सुरू उपक्रम विभागाने सुरू केला. दीक्षा ॲप, YouTube अशा माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत रोज उपक्रम, अभ्यास, पाठ्यघटक पोहोचवण्यात येत होते. त्याचबरोबर 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. ओके. 9वी ते 12वी म्हणजे कुठलं तर स्वयंच्या माध्यमातून हे होतं आहे. ओके. त्याचबरोबर आता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. ओके. आता आपण इथे दीक्षा पोर्टलविषयी बघितलं, तर आपण थोडीशी माहिती दीक्षाविषयी घेऊ. दीक्षाचा फुल फॉर्म काय ते लक्षात घ्या. सर्वात आधी दीक्षाचा फुल फॉर्म आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग. काय बरं, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग. तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं नॉलेज असेल तर ते तुम्ही शेअर करू शकता या दीक्षा प्लॅटफॉर्मवरती. ओके. आणि दीक्षा प्लॅटफॉर्म जे आहे ते स्कूल एज्युकेशनसाठी आहे, हे महत्त्वाचं आहे. ओके. स्वयं जे आहे ते 9वी ते नंतर ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशनसाठी होता किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत होता. ओके. त्यानंतर आता जे दीक्षा आपण बोलतो आहे, दीक्षा जे आहे ते स्कूल एज्युकेशनसाठी आहे. फरक लक्षात ठेवा बरं का. दीक्षा जे आहे ते स्कूल एज्युकेशनसाठी आहे आणि हा जो दीक्षा आहे तो नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजे NCERT याचं एक इनिशिएटिव्ह आहे. ओके. दीक्षा जे आहे ते NCERT याचा इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे. आता याच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत तर याच्या माध्यमातून सुद्धा आपण एक ओपन इन्फ्रास्ट्रक्चर किंवा आर्किटेक्चर जे आहे ते प्रोव्हाइड करणार आहोत. की काय बरं तर वेब जे आपलं इंटरनेट आहे त्याच्या माध्यमातून आपण हे नॉलेज शेअर करू शकतो. ओके. त्यानंतर जे नॅशनल टीचर प्लॅटफॉर्म आहे, ओके, तर त्याला लॉन्च कोणी केला म्हणजे हा दीक्षा जे आहे त्याला लॉन्च कोणी केला तर त्याला आपले जे ऑनरेबल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्टर होते श्री प्रकाश जावडेकर यांनी मे 2017 साली याची इन्फॉर्मेशन दिली. ओके. याच्याविषयी आणि त्याला ॲक्च्युअलमध्ये 5 सप्टेंबर 2017 रोजी म्हणजे टीचर्स डे या दिवशी जे आपले ऑनरेबल प्रेसिडेंट आहेत रामनाथ कोविंदजी त्यांनी लॉन्च केला.
ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, 5 सप्टेंबर 2017 रोजी दीक्षाला लॉन्च करण्यात आला. कोणी लॉन्च केला होता? तर आपले जे राष्ट्रपती होते त्यांनी लॉन्च केला. आता सध्या ते 35 राज्यांमध्ये आणि जे आपले केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्यामध्ये काम करतायत. ओके, त्यानंतर लक्षात घ्या, जसं आपण डिस्कस केलं होतं की दीक्षा जी आहे ते एक ओपन प्लॅटफॉर्म आहे. ओके, ओपन सोर्स टेक्नॉलॉजी आहे. मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया. म्हणजे काय की इंडियामध्ये जे काही वस्तुस्थिती घडते किंवा ज्या कोणाला वाटते की हे एक खूप जास्त इनोव्हेटिव्ह आयडिया आहे, तो स्वतःहून जाऊन त्या स्वयं पोर्टल आपला दीक्षा पोर्टलवरती त्याला अपलोड करू शकतो. ओके, ओपन सोर्स. आपण कसं, आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तर आपण आपलं फोन वापरतो, ठीक आहे. फोनमध्ये आपण प्लेस्टोर वापरतो. प्लेस्टोर वापरतो ना, तर प्लेस्टोरवरती कसं कोणीही जाऊन त्या प्लेस्टोरवरनं ॲप जे आहे त्याला डाउनलोड करू शकतो, बरोबर की नाही. तसंच प्लेस्टोरवरती कोणीही जाऊन हे ॲप्लिकेशन जे आहे त्याला अपलोडसुद्धा करू शकतो. यूट्यूबचा एक्झाम्पल घेतो. तुम्ही हे यूट्यूबच्या माध्यमातूनच बघतायत ना. यूट्यूबवरती मी एक रँडम पर्सन, ओके, तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करतो आणि तुम्ही रँडम पर्सन कोणी पण या व्हिडिओला ॲक्सेस करू शकतो. याला काय म्हणतो आपण? याला आपण ओपन सोर्स म्हणतो. ओके, ओपन सोर्स की कोणावरती रेस्ट्रिक्शन नाही, ज्याला योग्य वाटते तो येऊन इथे स्वतःचा कंटेंट हा टाकू शकतो. ओके, त्यानंतर आता काय पुढे? ओके, दीक्षा जी आहे, दीक्षा हा प्रत्येक राज्यासाठी आणि युनियन टेरिटरीसाठी अवेलेबल आहे. ओके, परंतु सध्या 35 स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज जे आहेत त्यांनी याला अवेल केलं आहे. ओके, दीक्षा जी हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याला बिल्ड कोणी केलेलं आहे? तर ते MIT लायसन्स यांनी त्याला बिल्ड केलेलं आहे. ओके, आणि तो जो लायसन्स आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण सनबर्ड म्हणतो. ओके, ही जी टेक्नॉलॉजी, ओपन सोर्स टेक्नॉलॉजी जे MITने डेव्हलप केलेली आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण सनबर्ड म्हणतो. ओके, त्यानंतर आता पुढे लक्षात घ्या की दीक्षाचा एक बेनिफिट काय. तर दीक्षा जी आहे ते 18पेक्षा जास्त लँग्वेजेसमध्ये तिथे कंटेंट अवेलेबल आहे. ओके, आणि दीक्षावरती स्टुडंट ॲज वेल एज टीचर्स दोन्हीही याला ॲक्सेस करू शकतात. ओके, आता स्टुडंट्सचा काय फायदा होईल? तर NCERT, CBSE किंवा स्टेटचे जे काही बोर्ड्स असतात त्याच्याविषयी कंटेंट स्टुडंट्सला अवेलेबल होतील. तसंच टीचरना काय फायदा होईल? तर आपण जसं बोललो ओपन सोर्स आहे, जिथे काही इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी किंवा टेक्निक्स वाटत असेल ते एखाद टीचरने त्या पोर्टलवरती टाकला तर दुसरे जे इतर टीचर्स आहेत त्यांना ते माहिती भेटेल आणि ते स्वतःची जे टीचिंगची जे क्वालिटी आहे त्याला अजून जास्त चांगलं करू शकणार. ओके, आणि कोविड-19चा जे सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये तर दीक्षाने खूप चांगलं काम केलेलं आहे. ओके, तर हे आपण बघितलं कशाविषयी? दीक्षाविषयी. ओके, सनबर्ड टेक्नॉलॉजी या लक्षात ठेवा. ओके, आणि आपण बघितलं की 5 सप्टेंबर 2017 रोजी दीक्षाला लॉन्च केला. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी ते अवेलेबल आहे, परंतु सध्या 35 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्यांनी त्याला अवेल केलेलं आहे. फुल फॉर्म लक्षात ठेवा, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग. ओके, आणि NCERT, MHRD, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांचा तो इनिशिएटिव्ह आहे. तर हे आपण माहिती घेतली कशाविषयी? तर दीक्षाविषयी. उजनी स्थलांतरित पक्ष्यांचा वावर वाढलेला आहे. तर उजनी हे जे एक वेटलँड आहे ते कुठे आहे? तर ते पुण्याच्या जवळ आहे. ओके, आणि त्याला भीमा नदी हा पाणी पुरवते. ओके, पाणथळ जागा म्हणतो ना आपण उजनी वेटलँड तो. पुढे जी न्यूज आहे, ओके, 4% महागाईचे लक्ष्य, रिझर्व्ह बँककडून निश्चयी समर्थन, सरकार दबावानंतर ₹53 प्रतिक्रिया. आता ओके, संसदने 4% उणे अधिक 2% हा महागाई दरासाठी पट्टा निश्चित केला असून त्याची वैधानिक दायित्व रिझर्व्ह बँकेवर सोपवले आहे. 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी महागाईचे दर या मर्यादाबाहेर राहिल्यास रिझर्व्ह बँकचा गव्हर्नरांना संसदेपुढे उपस्थित राहून या मागच्या कारणांचे विवेचन करण्याची मुभा या कायद्यात आहे. ओके, आता लक्षात ठेवा की जे आपण म्हणतो की इन्फ्लेशन, ओके, इन्फ्लेशन किंवा ज्याला आपण महागाई म्हणतो, तर ते 4% एवढी असली पाहिजे, परंतु +-2% हे तुम्हाला एक टॉलरन्स देण्यात आलेलं आहे. ओके, एक गॅप देण्यात आलेला आहे की बाबा 4.5 झालं तरी चालेल, परंतु 4 अधिक 2 म्हणजे 6 झाले, तर 6पेक्षा जर जास्त झालं आणि ते 6 महिन्यापर्यंत जर राहिला तर जी आपली मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे याचे जे चेअरमन असतात म्हणजे आपले RBIचे गव्हर्नर, त्यांना संसदेसमोर स्वतःला उपस्थित करावं लागतं. आणि का असं झालं 6 महिन्यापर्यंत, का बरं तुमचा जो इन्फ्लेशन होता ते 2%पेक्षा खाली किंवा 6%पेक्षा वर राहिला, त्याच्याविषयी लिखितमध्ये जबाब द्यावा लागतो. ओके, सेम जर तुम्हाला तुमचे 2 क्वार्टर्समध्ये तुमची जी GDP ग्रोथ आहे
हे नेगेटिव्हमध्ये घेतली असेल तरीसुद्धा MPC मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे चेअरमन असतात, जे की आपले RBI गव्हर्नर असतात, त्यांना संसदेसमोर हे लिखितमध्ये मांडावं लागतं की असं का झालं, कारणं द्यावे लागतात त्यांना. ओके, तर हे लक्षात ठेवा. भारतात 2014मधील उच्चांकी पातळीपासून कोविडपूर्व काळापर्यंत चलनवाढ अर्थात महागाई दरात सातत्याने घसरण सुरू राहिली आहे हे दर्शवण्यासाठी टिप्पणात हायब्रिड न्यू केनेशियन फ्लिप्स कर्व म्हणजे NKPC या संकल्पनेचा वापर करण्यात आला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा संकल्पना कुठली आहे तर हायब्रिड न्यू केनेशियन फ्लिप्स कर्व. NKPC हे चलनवाढीच्या गतिमानेचा मापनासाठी व्यापकपणे वापरता येणारे मॉडेल असून युरोपीय मध्यवर्ती बँकेकडून महागाईचा कल निश्चित करण्यासाठी 2007 पासून ते वापरण्यात येत आहे. चलनवाढीचा कल थोड्या कालावधीत वाढणे कधीही चांगले, शून्यवत वृद्धिदर आणि शून्यवत चलनवाढीचा दर राहण्याचा धोका यामुळे टाळला गेला आहे असे टिप्पण सांगते. ठीक आहे, आता आपण थोडीशी माहिती हे मॉनिटरी पॉलिसी कमिटीविषयी सुद्धा घेऊ. ओके, तर मॉनिटरी पॉलिसी कमिटी अशी एखादी कमिटी असली पाहिजे जे काही आपली महागाई वगैरे आहे किंवा मॉनिटरी पॉलिसीज आहेत याच्यावरती लक्ष ठेवून असेल आणि त्याला निर्धारित करेन. हे कोणी सांगितलं होतं तर सर्वात पहिले याच्याविषयी सजेशन आला होता ते 2002मध्ये YV रेड्डी कमिटीने दिला होता. ओके, कालांतराने तारापूर कमिटी आली 2006मध्ये, पर्सी मिस्त्री कमिटी आली 2007मध्ये, रघुराम राजन कमिटी आली 2009मध्ये आणि उर्जित पटेल कमिटी आली 2013मध्ये. वर्ष लक्षात ठेवा, वर्ष महत्त्वाचे, जोड्या लावामध्ये येऊ शकते. ओके, तर YV रेड्डी 2002, त्यानंतर आपले तारापूर कमिटी 2006, व्हेरी फेमस कमिटी आहे तारापूर, पर्सी मिस्ट्री कमिटी 2007, रघुराम राजन कमिटी 2009 आणि उर्जित पटेल कमिटी 2013. ओके, आणि उर्जित पटेल कमिटीचे जे रेकमेंडेशन्स होते त्याला गृहीत धरूनच आपण हे MPC म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे त्याला अस्तित्वात आणली. कधी अस्तित्वात आली तर ते 27 जून 2016 रोजी अस्तित्वात आली. ओके, आणि त्यासाठी आपण काय केलं तर त्यासाठी आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो ॲक्ट आहे 1934चा त्याच्यामध्ये अमेंडमेंट केला. ओके, आणि फिनान्स ॲक्ट 2016 याच्या माध्यमातून आपण MPC याला बनवलं किंवा याला अस्तित्वात आणलं. ओके, आता MPC म्हणजे काय तर मॉनिटरी पॉलिसी कमिटी हे काय करते तर हे रेपो रेट झालं, रिव्हर्स रेपो रेट झाला, बँक रेट झाला, कॅश रिझर्व्ह रेशो झाला, तर हे सर्व टूल्स वापरून ते स्वतःचे म्हणजे जी काही मॉनिटरी पॉलिसी इंडियामध्ये चालू आहे त्याच्यावरती कंट्रोल ठेवायचं काम करते. ओके, आणि RBIचं जो सेक्शन आहे 45ZB, ओके, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून आपण हे इन्स्टिट्यूशन आणलेलं आहे. ओके, आपण म्हटलं ना की 1934च्या ॲक्टमध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलं, तर अमेंडमेंट काय केलं नक्की तर सेक्शन 45ZB याच्यानुसार आपण जे आपली MPC आहे ते बनवलेली आहे. आता फंक्शन काय तर फंक्शन आपण बघितलं गेलं आहे की इंडियामध्ये जी काही मॉनिटरी पॉलिसी आहे त्याच्यावरती कंट्रोल ठेवणे. ओके, हे काम आहे कोणाचं तर मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा. मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे त्याचं आपण कंपोजिशनविषयी माहिती घेऊ. तर त्याच्यामध्ये 6 मेंबर्स असतात. ओके, 3 मेंबर्स जे आहेत ते आपले RBIमधनं येतात आणि बाकीचे 3 मेंबर्स जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटमधनं येतात. ओके, आणि जे आपले गव्हर्नर ऑफ दी RBI असतात ते या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे अध्यक्ष असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. सध्या कोण आहे तर सध्या शक्तिकांत दास आहेत. ओके, आता सिलेक्शन आणि टर्म्सविषयी आपण बघून घेऊ. तर MPCचं जे 3 मेंबर जे गव्हर्नमेंटमधनं येत आहेत, ओके, तर त्यांच्यासाठी एक सिलेक्शन कमिटी असते. तर त्या सिलेक्शन कमिटीमध्ये कोण कोण असतात तर RBI गव्हर्नर असणार, इकॉनॉमिक अफेअर्सचे सेक्रेटरी असतात आणि 3 एक्सपर्ट्स असतात. कशामध्ये तर इकॉनॉमिक या फील्डमध्ये, इकॉनॉमिक आणि बँकिंग. ओके, इकॉनॉमिक, बँकिंग, फिनान्स, मॉनिटरी पॉलिसी या जे सब्जेक्ट्स आहेत याच्यामधले एक्सपर्ट्स असतात. किती बरं 3 असतात. ओके, असं 5 मेंबरची एक टीम असते जे 3 मेंबर्सना नॉमिनेट करते. कशासाठी तर MPCसाठी, मॉनिटरी पॉलिसी कमिटीसाठी. ओके, त्यानंतर टर्म किती असतो तर लक्षात ठेवा 4 वर्षासाठी ते या पदावरती राहतात आणि ते त्यांची रिअपॉइंटमेंट होऊ शकत नाही. ओके, त्यांची रिअपॉइंटमेंट हे बॅन आहे आणि एका वर्षामध्ये कमीत कमी 4 मीटिंग हे मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे होणे गरजेचे आहेत. ओके, मॅन्डेटरी आहे ते. डिसिजन कसे घेतात तर मेजॉरिटीने डिसिजन घेतला जातो. ओके, असं नाही रँडमली गव्हर्नर जो बोलेल तो नाही, गव्हर्नरचं चालत नाही, मेजॉरिटीने डिसिजन होते तिथे. ओके, गव्हर्नर हा फक्त कास्टिंग वोट द्यायचं काम करतो जेव्हा टाय होते तेव्हा. ओके, त्यानंतर
RBI मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय त्याच्याविषयी आपल्याला माहिती आहेच. ओके, आणि तेच इथे लिहिलं गेलं आहे, तुम्ही पुन्हा त्याला एकदा वाचू शकतात की आपल्याला ग्रोथ मेंटेन करायची आहे बिझनेसमध्ये. म्हणजे आपलं इंडियाचा जो GDP आहे त्याला मेंटेन व्हायला पाहिजे. इंडियामध्ये कुठल्याही प्रकारे जी मॉनिटरी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये मिसमॅच येता कामा नये. ओके, अचानक चलनवाढ होता कामा नये किंवा त्याला कमी होता कामा नये. तर हे सर्व बघायचं काम जे आहे, किंवा बिझनेस वाढण्यासाठी लोन कसे द्यायचे, मार्केटमध्ये पैसा वाढला आहे का, महागाई वाढली आहे का, कमी झाली आहे का, झाली असेल तर त्याच्यासाठी काय करायचं, कसं करायचं, हे सर्व ठरवायचं काम हे मॉनिटरी पॉलिसीचं असतो. ओके, त्यानंतर मॉनिटरी पॉलिसी कुठले कुठले टूल्स वापरते, तर त्याच्यावरती एक आपण चक्रवर्ती कमिटी लक्षात ठेवायची आहे. ओके, तर चक्रवर्ती कमिटीने काय सांगितलं होतं की जे आपले हां काय बोलतो, काय काय काम करते मॉनिटरी पॉलिसी कमिटी, तर ते प्राईस स्टेबिलिटी ठेवायचं काम करते, इकॉनॉमिक ग्रोथचा काम करते, इक्विटी बघते, म्हणजे प्रत्येक जे काही सेक्शन्स आहेत सोसायटीमध्ये त्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी भेटायला पाहिजे, सोशल जस्टिस एनकरेज करते, ग्रोथ कसं काय करता येईल. तर हे सर्व काम आहे कोणाचे, MPCचे. हे कोणी सांगितलं होतं, तर चक्रवर्ती कमिटीने सांगितलं होतं. ओके, त्यानंतर कुठले कुठले टूल्स वापरते MPC. ठीक आहे, तर ते आपल्याला माहिती आहे, बँक रेट झाला, रेपो रेट झाला, रिव्हर्स रेपो रेट झाला, कॅश रिझर्व रेशो झाला, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो झाला, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी झाला, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी झाला. तर हे सर्व टूल्स वापरून MPC काम करते. ओके, तर हे आपण बघितलं कशाविषयी, MPC विषयी थोडीशी माहिती बघितली, नोट्स बनवून घ्या. आणि आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच आहे. काल इंडिया जिंकलेलं आहे. ओके, ठीक आहे, तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच आहे. हे जे PDF आहे ते तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती अवेलेबल होऊन जाईल. कुठलाही डाऊट असल्यावरती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.